सगळे सीतेला खूप आवडे. कधी हरिणीबरोबर तिचे पाडस टनाटना उड्या मारत जाऊ लागले की बघून मन हरकून जायचे. सकाळचा पाठ संपला की मंद पावले टाकीत वाल्मिकी ऋषी आपल्या कुटीकडे परतायचे. त्यावेळी सीता मोगरीच्या वेलीची कळी तोडीत असलेली दिसे. तिच्याकडे प्रसन्न मनाने पाहत विचारायचे, कशी आहेस वत्से? एकदम मजेत. छान. मन सदोदित प्रसन्न ठेव. पोटातील बाळाला ते बरे असते. निसर्गाने माणसाला खूप गोष्टी दिल्या आहेत. माणसाने त्यात आनंद शोधला पाहिजे. ही मोगरीचे शुभ्र कळी, त्याचा मंद वास हा काय कमी आनंद देणारा आहे? ही सृष्टी रचित्याने फक्त आनंदासाठी निर्माण केली आहे. तो आनंद शोधावा, त्या आनंदात राहावे. इथे मी खूप आनंदात आहे पितामह, प्रसन्न हसत ती म्हणे. पण कधीतरी आपल्या भविष्याचा विचार मनाला चाटून जाई, मग म्हणे, आपण मला आश्रय दिला नसता तर माझी काय हालत झाली असती कुणास ठाऊक. तसे नाही वत्से. अगं, ज्याने चोच दिली त्याने चाऱ्याची पण सोय केलेली असते. मी नाही तर दुसरा कोणी तुझ्या मदतीला आला असता. शेवटी त्याला सगळ्यांची काळजी आहे. त्याच्या सत्तेशिवाय आपण काय करू शकतो? आपण फक्त निमित्ताचे धनी. शेवटी करता करविता तोच. असे मन हलके करणारे प्रेमाचे 4 शब्द सांगून ते हलक्या पावलांनी आपल्या कुटीत निघून जात. आतासे तिचे डोहाळे अधिक कडक झाले होते. काही खावे प्यावे यापेक्षा वनातील शोभा पाहावी, तमसच्या तीरावर हिंडायला जावे असे तीव्रतेने वाटे. मग ऋषीपत्नी आईच्या मायेने काळजी घेत तिचे डोहाळे पूर्ण करीत. एकूण राजवाडा सोडून सीता वनात असली तरी कोणत्याच बाबतीत काळजी करावी असे वातावरण नव्हते. कधीतरी आणखी एक विचार तिच्या मनात येई. आपण वनात असलो तरी आपल्या बाळाचे काय, की त्याचेही जीवन वनात जाईल? त्याला अयोध्येचे राज्य मिळणार नाही का? राजवाडा त्याच्या नशिबात नाही का? पण यावर ती जास्त विचार करत नसे. तो विचार भविष्यावर सोडून देई. तिचे दिवस आता भरत आले होते. जीव जड झाला होता. पावले खूपच मंद पडत होती. ऋषीपत्नी तिच्यावर नजर ठेवून होत्याच. पोटात कधी कळा सुरू होतील ते सांगता येत नव्हते. वाल्मिकी ऋषींचे पण तिच्यावर आता बारीक लक्ष होते. प्रभू रामचंद्रांचा वंशदीपक आपल्या कुटीत जन्म घेणार आहे, त्याची आबाळ होता कामा नये. उद्या या एका घटनेमुळे आपला आश्रम इतिहासात नोंद होईल. तो कोणत्याही प्रकारचा डाग न लागता चांगली नोंद झाली पाहिजे. आणि एके दिवशी सीतेच्या